आजपासून चारधाम यात्रेला सुरुवात। सकाळी 7 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे उघडले। यमुनोत्री आणि गंगोत्री धामचे दरवाजेही आज खुले होतील। आज अक्षय तृतीयेनिमित्त वर्धामधील बाजारपेठांमध्ये साहित्यांच्या विक्रीला सुरुवात। पूजेच्या साहित्यासोबत मातीचे माठ आणि पळसाच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळी आणि फळा फुलांसह बाजारपेठा सज्ज। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर खोपोलीजवळ भीषण अपघात। ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे ट्रकची टेम्पो आणि कारला धडक। अपघातात तिघांचा मृत्यू, 8 जण जखमी। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या 10वीच्या परीक्षा शुल्कात वाढ। छपाई आणि स्टेशनरीचा दर वाढल्यामुळे परीक्षा फी वाढवण्याचा निर्णय। रेल्वेच्या यूटीएस ॲपवरील हद्दीची मर्यादा काढली। आता कुठूनही तिकीट काढता येणार। मात्र तिकीट काढल्यावरती त्या तिकिटावरती पहिल्या तासाभरात प्रवास करणं बंधनकारक। कोकण रेल्वेच्या मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी आज ब्लॉक। कोकण रेल्वेवरील निवसर ते राजापूर रोड विभागादरम्यान हा ब्लॉक घेतला जाईल। सावंतवाडी रोड दिवा, सीएसएमटी मडगाव जनशताब्दी, सीएसएमटी मडगाव तेजस एक्सप्रेसचा यामुळे काहीसा खोळंबा होईल। पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते मरीन लाईन्स दरम्यान वानखेडे उड्डाण पुलाच्या मुख्य गर्डरच्या कामासाठी ब्लॉक। शनिवारी मध्यरात्री 1:10 ते पहाटे 4:10 पर्यंत 3 तासांचा ब्लॉक। आज पुण्यासह 19 जिल्ह्यांमध्ये पूर्व मोसमी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता। तर भंडारा, गोंदिया, नागपूर, गडचिरोलीमध्ये गारपिटीचा इशारा। नागपूरमध्ये कालच्या एका दिवसात 50.2 मिलीमीटर पाऊस। मे महिन्यात गेल्या 58 वर्षातील हा एका दिवसातला सर्वाधिक पाऊस आहे। लातूर शहरात अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा। वर्ध्याच्या ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी। वादळी पावसामुळे गावातल्या अनेक घरांवरचे पत्रे उडाले तर काही भागात विजेचे खांब पडले। वर्ध्याच्या मधीय ग्रामीण भागाला पावसाचा सर्वाधिक फटका। गेल्या 3 दिवसात भंडारा जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे अनेकांच्या शेतातील भात पिकाचं नुकसान। वादळी वाऱ्यामुळे भात पीक जमीनदोस्त तर काही ठिकाणी कापून ठेवलेलं धान भिजलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस। पावसामुळे शहरातल्या व्यापाऱ्यांची तारांबळ। हिंगोली जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। भाजीपाला पिकांसह फळबागांचं नुकसान होण्याची भीती। नाशिकच्या सटाण्यामधील मुंजवाड परिसरात अवकाळी पाऊस। कांदा आणि आंबा पिकाचं मोठं नुकसान। यवतमाळ जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसामुळे पालेभाज्या आणि फळबागांचं काही प्रमाणात नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा। उकाड्यापासून काही अंशी दिलासा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणाचा आज निकाल। तब्बल 11 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार आहे। महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये आज पंतप्रधान मोदींची सभा। सभेची जोरदार तयारी। नंदुरबारमधील पंतप्रधान मोदींच्या सभेची भाजपकडून तयारी। नंदुरबार शहराकडे येणाऱ्या वाहतुकीच्या मार्गात बदल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिवसेनेचे नेते या सभेला हजर असतील। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरेंची पुण्यात सभा। महायुतीच्या उमेदवारासाठी राज ठाकरेंची दुसरी सभा। लोकसभेच्या निवडणुकीच्या 4थ्या टप्प्याच्या प्रचारासाठी फक्त 2 दिवस शिल्लक। आज छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंची एकाच वेळी सभा। आज अहमदनगर जिल्ह्यात प्रचाराच्या जवळपास 8 सभा। उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भास्कर जाधव आणि भूषणसिंह होळकर यांच्या सभांचं आयोजन। अहमदनगरमधल्या कर्जत इथे सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार पहिल्यांदाच रोहित पवारांच्या मतदारसंघात येतात। निलेश लंके यांच्या प्रचारासाठी संध्याकाळी 6 वाजता पारनेर तालुक्यातल्या ढवळपुरी इथे सुप्रिया सुळेंची सभा। आदित्य ठाकरेंचा आज पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात दौरा। महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची सभा। सुजय विखेंच्या प्रचारासाठी पंकजा मुंडेंची पाथर्डीमध्ये दुपारी 1 वाजता सभा। संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मंगलगेट परिसरात सभा। 17 मेला मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावरती महायुतीची सभा।
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीचे वरिष्ठ नेते हजर असतील. मंत्री छगन भुजबळांवरच्या आरोपांबाबत आमदार सुहास कांदे ठाम. भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध पुरावेही सादर. रवींद्र धंगेकरांसाठी उद्धव ठाकरे मैदानात. पुण्यातल्या नदीपात्रात शनिवारी उद्धव ठाकरेंची सभा. 16 मेला ठाकरेंची ठाण्यात सभा. राजन विचारेंच्या प्रचारासाठी ठाकरेंच्या सभेचं आयोजन. आज इंडिया आघाडीचं शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटणार. लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर संपूर्ण मतदानाची टक्केवारी त्वरित जाहीर करण्याची करणार मागणी. रक्षा खडसेंची कन्या कृषिका खडसे पहिल्यांदाच प्रचारामध्ये सहभागी. यावेळी रक्षा खडसेंचा विजय होईल, कृषिका खडसेला विश्वास. उत्तर प्रदेशात भाजप 50 जागांच्या वरही जाणार नाही, तर दक्षिण भारतात भाजप कुठेच जिंकणार नाही. तुमचं मत वाया घालवू नका, मशालीला मत द्या. कर्जतच्या सभेतनं आदित्य ठाकरेंचं आवाहन. आज भारत 2 भागात विभागला गेलाय. देशात कौरव पांडव अशी परिस्थिती. एकीकडे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्यासोबत शिवसेना, राष्ट्रवादी, मनसे, तर दुसरीकडे राहुल गांधी आणि 24 पक्षांची खिचडी. पुण्यातल्या सभेत देवेंद्र फडणवीसांचं विधान. बाळासाहेबांचे विचारचे पुढे नेणार, त्यांच्या हातात धनुष्यबाण शोभतो. त्यांना धनुष्यबाण पकडायलाही हात मिळाले नाहीत, त्यामुळे धनुष्यबाण ते पकडू शकत नाहीत. ठाण्यात श्रीकांत शिंदेंचा ठाकरे गटावर निशाणा. आपला बालहट्ट लोकांसाठी आहे, तरुणांच्या नोकऱ्यांसाठी आहे. उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नयेत यासाठी आपला हट्ट आहे. आदित्य ठाकरेंचं विरोधकांच्या टीकेला उत्तर. नवी मुंबईच्या खारघर, कामोठे आणि कळंबोली परिसरात आदित्य ठाकरेंची रॅली. मावळ लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरेंच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरे सरसावले. रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी. रक्षा खडसे आणि श्रीराम पाटील यांच्यात चुरशीची लढत. रक्षा खडसे यांच्या प्रचारासाठी नवनीत राणांची रॅली. रॅली दरम्यान नवनीत राणांनी हनुमान मंदिरात दर्शन घेतलं. सोबतच सामूहिक हनुमान चालीसा पठणात सहभाग घेतला. काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत, नवनीत राणांची टीका. तसंच राहुल गांधींना समज येण्यासाठी 52 वर्ष लागली, त्यामुळे ते देशाचे पंतप्रधान होऊ शकत नाही. नवनीत राणांची राहुल गांधींवरही टीका. ज्यांनी आपल्याला तुरुंगात टाकलं त्यांचा पक्षच आता उरलेला नाही. उद्धव ठाकरेंवरही राणांची टीका. काँग्रेसचं सरकार होतं तोपर्यंत पाकिस्तानच्या इशाऱ्यावरती राहुल गांधी आणि काँग्रेसनं काम केलं. मात्र पाकिस्तानी लोकांचं आता इथे चालणार नाही. नवनीत राणांचा राहुल गांधींसह काँग्रेसवरही निशाणा. मतदानाच्या दिवशी बारामतीचे उमेदवार अजित पवारांच्या आईला भेटायला गेले. मतं वळवण्यासाठी त्यांची नौटंकी सुरू. सुरेश धस यांची सुप्रिया सुळेंवर टीका. ज्यांचं आयुष्य पक्ष फोडण्यात आणि घरं फोडण्यात गेलं, तुमचं घर फुटलं तर तुम्हाला वाईट का वाटतं? सुरेश धस यांचा पवारांवरती घणाघात. या देशात ज्यांच्यावरती मोदींचा आशीर्वाद ते विजयी. मोदींचा आशीर्वाद राज ठाकरेंसोबतही, त्यामुळे दोन्ही उमेदवार विजयाच्या दिशेने वाटचाल करतात. अविनाश जाधव यांना विश्वास. 1993च्या बॉम्बस्फोटात ड्रग्जचा पैसा वापरला. ड्रग्जचा पैसा दहशतवाद्यांनी पुरवला हे एनआयएनं सांगितलं. व्हिडिओ दाखवत प्रकाश आंबेडकरांचा आरोप. आरोपी इब्राहिम मुसाला आपण ओळखत नाही, आम्ही त्याला प्रचारासाठी बोलावलेलं नव्हतं. भाजपकडनं हे बदनामीचं षडयंत्र. अमोल कीर्तिकर यांची प्रतिक्रिया. अमोल कीर्तिकर यांच्याशी आपला संबंध नाही. कीर्तिकर यांच्या रॅलीत आपल्याला कुणीही बोलावलेलं नव्हतं. इब्राहिम मुसाचं स्पष्टीकरण. ठाकरे गटाच्या प्रचारात इब्राहिम मुसाच्या सहभागावरनं फडणवीसांची टीका. मतांसाठी दहशतवादाचा आरोप असलेल्यांना सोबत घेतलं जात आहे, फडणवीसांचा घणाघात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.